नमस्कार, मी विकास लवंडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी एका घडामोडीवर बोलण्यासाठी आलेलो आहे. काल एक नाशिक जिल्हा न्यायालयाचा एक निकाल झाला की ज्याच्यामध्ये सध्याचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या गुन्ह्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड झालेला आहे. त्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर बीडचं प्रकरण देशभर आणि राज्यभर गेले 2 महिने गाजतंय. त्या अनुषंगाने सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्यापपर्यंत झालेला नाही. या 2 विषयावर मला आज आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधायचा आहे. सत्याग्रही हा चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली जे काही कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कॉमेंट करायलाही आपण जरूर आपल्या कॉमेंटचं स्वागत असेल. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये जर आपण इतिहासात गेलो तर अनेक अशा सरकारचा कालखंड आपल्याला दिसेल की त्याच्यामध्ये नैतिकता नावाची थोडीफार गोष्ट होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी असं नेहमी म्हणायचे की राजकारणात नीतिमत्ता, शिक्षणात चारित्र्य, विज्ञानात मानवता पाहिजे, सधनतेत परिश्रम पाहिजेत, आनंदात विवेक पाहिजे. परंतु या सगळ्या आदर्शवादाच्या गोष्टी आता फक्त पुस्तकात राहिले की काय असं वाटायला लागलेलं आहे. आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन भरते, ही एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याचं सुद्धा राजकीयकरण जर कोणी सत्ताधारी पक्ष करत असतील तर ते सुद्धा अत्यंत वाईट आहे. पेपरमध्ये जाहिरात सरकारने याच्या आधी अखिल भारतीय साहित्य संमेलन अनेक झाली, आता हे 98 आहे, पण कधीही एवढ्या जाहिराती केलेल्या नव्हत्या सरकारने. एवढ्या जाहिराती यावर्षी केलेल्या आहेत. कार तर उद्घाटक नरेंद्र मोदी आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने प्रचंड खर्च त्याच्यावर उद्घाटनाच्या आणि अनुषंगाने आणि एकूणच जाहिरातीवर खर्च केलेला आहे, ज्याचा राजकीय लाभ मिळवण्याचा फायदा ते करतायत. दुसऱ्या बाजूला कुंभमेळा सुरू आहे, अनेक लोक तिकडे जात आहेत, त्याच्या संदर्भातल्या अनेक घडामोडी करतायत. परंतु राज्याचा क्राईम रेट इतका वाढलेला असताना, गुन्हेगारी इतकी वाढलेली असताना या राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडतोय. धनंजय मुंडेवर इतके मोठे आरोप झाले, त्यांच्याच सरकारमधलेच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे त्यांना भेटतात काय, त्यांच्यावर आरोप पुन्हा करतात काय. कालही त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन 300 कोटीच्या घोटाळ्यांचे आरोप त्यांच्यावर केलेले आहेत आणि ते त्याच्यावर बदनामीचा सुद्धा खटला माझ्यावर भरू शकतात धनंजय मुंडे असं ते बोलतायत. जर सुरेश धस इतकी माहिती मिळवतायत, त्यांनी पीक विमा घोटाळ्याच्याही मध्यंतरी 15-20 दिवसापूर्वी माहिती दिली होती की पीक विमा घोटाळा परळी पॅटर्न कसा आहे आणि या पीक विमा घोटाळ्याच्या अनुषंगाने किंवा कृषी खात्यामार्फत ज्या काही खरेदी गोष्टी झाल्यात वेगवेगळ्या, मग ते पंप असतील किंवा अनेक बाकीच्या गोष्टी आहेत, या सगळ्या घोटाळ्याची माहिती त्यांना सरकारमधून कुणीतरी निश्चितपणे देत असणार आणि दिली त्याच्यात काही वावगं नाही करतं. माहितीचा अधिकार एका बाजूला पायदळी तुडवलाच आहे या सरकारने. जो माहितीचा अधिकार 2005 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या केंद्रामध्ये आणला, राज्यामध्ये 2002 मध्ये आला होता, तो माहिती अधिकार कायदा सध्या पायदळी तुडवला गेलेला आहे. आता धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने जी काही माहिती सुरेश धस प्रकाशित करतायत, अंजली दमानिया प्रकाशित करतायत, या दोघांनी जे काही माहिती उघड केलेली आहे, त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या खुनाच्या अनुषंगाने तिथले खासदार बजरंग सोनवणे असतील, क्षीरसागर असतील, या सगळ्या आमदार वगैरे यांनी सगळ्यांनी तिथली जी काही माहिती दिली, बाकीच्या अनेक लोकांनी दिलेली आहे. काय झाले तिथे अद्यापर्यंत? अजून एक आरोपी सापडत नाही. 60 दिवस होऊन गेले. मग एक आरोपी अद्याप सापडत नाही, असा तो आरोपी कुठे गेला असेल? सीडीआर लोक मागणी करतायत की ते सीडीआर जे काय ते सगळे फोनद्वारे कॉल केले ते प्रकाशित करावे, जग जाहीर करावे, अशी मागणी होती. परंतु त्याच्यावर कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस खेळतायत का असा प्रश्न पडतोय. उदाहरणार्थ सुरेश धस त्यांच्या पक्षाचे आहेत, ते बोलतायत, एवढं सांगतायत, तिकडे जाऊन फडणवीस तिकडे माहिती घेतायत, कार्यक्रमही घेतायत. कारण विधानसभेच्या प्रचाराच्या अनुषंगाने मराठवाड्यातल्या 4-5 जिल्ह्यामध्ये फडणवीसांना कुठेही प्रचाराला बोलवलं गेलं नव्हतं, जायला एंट्री मिळाली नव्हती. मग आता सुरेश धसांनी मध्यंतरी त्यांचा एक कार्यक्रमही आष्टीला घेतला. मग इतके सगळे त्यांचे आरोप जग जाहीर होत असताना ईडी, सीबीआय काय करते?
आणि ज्या काही चौकशा समित्या नेमलेल्या त्या नेमकं काय करतायत? 60 दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही. आणि तो नितेश राणे बडबडत असतो. तो सुप्रियाताई मध्यंतर तिकडे भेटायला गेल्यावर सुरेश दसच्या अनुषंगाने नाही बोलला काय नितेश राणे, परंतु सुप्रियाताईच्या अनुषंगाने वाह्यात विधानं नितेश राणे करत असतो. तो हिंदू हिंदू रोज करत असतो. खरं तर शपथ त्यांनी घेतली होती. कुठली घेतली होती? सेक्युलरिझमची शपथ घेतली होती, धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली. कुणाबद्दल आकश ठेवणार नाही अशी शपथ घेतलेल्या नितेश राणे त्याच मंत्रिमंडळात आहे. या नितेश राणेने मंत्रिपदाची घेतलेली शपथ मोडलेली आहे. रोज मोडतोय, धर्मांधतेची भाषा करतोय. जे महायुतीचे सरपंच नाहीत आणि महाविकास आघाडीचे आहेत त्यांना निधी दिला जाणार नाही अशी भाषा करणारी, आकसबुद्धीने भाषा करणारा, धर्मांधतेची भाषा करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? त्याचबरोबर माणिकराव कोकाटे ज्यांना 2 वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे, 50,000चा दंड सुनावलेला आहे, हेच जर विरोधी पक्षातल्या एखाद्या आमदाराबाबतीत निकाल आला असता तर मला वाटतं 3 तासामध्ये जो काही जामीन माणिकराव कोकाटेंना मिळालाय त्याऐवजी 3 तासामध्ये त्या विरोधी आमदाराचं आमदारकी रद्द केली असती या सरकारने. परंतु माणिकराव कोकाटेंची आमदारकी किंवा मंत्रिपद रद्द होत नाही. धनंजय मुंडेंना राजीनामा मागितला जात नाही. अजितदादा पवार उदाहरणं देत आहेत की लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता, मी स्वतः जलसंपदा घोटाळ्याचे आरोप झाले म्हणून राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामे दिलेली अनेक उदाहरणं आहेत. आराराबा पाटलांनी राजीनामा दिला होता. मग हे सगळे राजीनामे इतिहासात अनेक मंत्र्यांनी केले होते. त्यांचे काय आरोप सिद्ध झालेले नव्हते. केवळ आरोप झाले म्हणून नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं त्या आरोपांची चौकशी होईपर्यंत कुठलीही यंत्रणेचा दबाव त्याच्यावर राहू नये म्हणून राजीनामा दिलेले होते. मग धनंजय मुंडेंना का द्यावासा वाटत नाही राजीनामा? मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ असतं. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्यापर्यंत का मागितला नाही? नितेश राणेंनी शपथ रोज मोडतायत, धर्मांधतेची भाषा, त्यांची शपथ इतकी खोटी ठरलेली असताना जगजाहीरपणे त्यांना मंत्रिमंडळात फडणवीस का ठेवतायत? 3 मंत्री आता मंत्रिमंडळात की ज्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे तात्काळ. परंतु देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असे म्हणणारे फडणवीस काल म्हणतायत की उत्तर प्रदेशमध्ये आग्र्याला मी असं शिवाजी महाराजांचं स्मारक बांधेल. आईची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की ताजमहालपेक्षा त्या स्मारकाकडे जास्त लोक पाहायला येतील. शपथ घेऊन सांगितलं आईची. हे कशासाठी तुम्ही आश्वासने देता? आश्वासने तेव्हाच द्यावी की जी आपण आश्वासने पाळतो. अरबी समुद्रामध्ये तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणार म्हणून पंतप्रधानांनी तिथे जलपूजन भूमिपूजन केलं. त्याच्यावर कोट्यवधी रुपये शासनाचे खर्चही झाले. त्या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे हयात नाहीत आता. एवढं सगळं असताना कुठली नैतिकता तुम्ही पाळली? त्यामुळे राजकारणामध्ये नीतिमत्ता नावाची गोष्ट भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. नीतिमत्तेवर आधारित राजकारण करायचंच नाही. अद्यापर्यंत 2.5-3 वर्ष झाली तरी शिवसेना नेमकी कोणाची आहे? उद्धव ठाकरेंची आहे की एकनाथ शिंदेची आहे? तरी निकाल नाही. अद्यापर्यंत राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा आहे की अजितदादांचा आहे याच्यावर अजून सुप्रीम कोर्टाचा निकाल 2 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलाय तरी सुद्धा निकाल येत नाही. याला काय म्हणायचं? कुठली नीतिमत्ता म्हणायची? निवडणूक आयोगाचे कमिशनर जी काही समिती होती पूर्वी, सुप्रीम कोर्टाचे जज, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान ही 3 सदस्यीय समिती होती. ती रद्द करून नवीन कायदा केला आणि मंत्रिमंडळातले एक सदस्य पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता याच्यावर राहुल गांधींनी आरोप केलेत की ते जे काही निवड आता झालेली आहे ती निवड बेकायदेशीर आहे. त्याच्यावर कोर्टातही केस चालू आहे आणि ती समिती जी नेमलेली ती सुद्धा चुकीची आहे. निरपेक्ष निवड होऊ शकत नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्यांना हवा त्या माणसाची निवड त्या ठिकाणी ते करणार आणि केलेली आहे. हे सगळं जे काय चाललंय ते नीतिमत्तेला धरून चाललेलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्यापपर्यंत गेली 4 वर्ष झाली, 3 वर्ष झाली कुठेही नाहीत. प्रशासक राज आहे सगळीकडे. राजकारणामध्ये नीतिमत्ता हरवली आहे. राजकारणामध्ये नीतिमत्ता आता दिसत नाही आणि म्हणून मतदार पण म्हणायला लागले की आम्ही तरी फुकट मतं का द्यावीत? आणि म्हणून निवडणुकीला सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आता निवडणुका लढवू शकत नाही कारण त्याच्याकडे पैसा नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा कोट्यवधी रुपयाची भाषा केली जाते. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी 10-10 कोटी रुपये खर्च करण्याची, 20-20 कोटी रुपये खर्च करण्याची भाषा केली जाते. तीच जिल्हा परिषदेसाठी सुद्धा 5-5 कोटी, 4-4 कोटी रुपये खर्च करण्याची भाषा केली जाते. ही पैशाची भाषा का करावी लागते आणि कोण करतंय? सामान्य कार्यकर्ता करू शकत नाही, प्रामाणिक कार्यकर्ता करू शकत नाही. याचं कारण असं की या सरकारमध्ये जे काय आदर्शवाद पाहिजे, नीतिमत्ता पाहिजे ती ठेवलेली नाही. ज्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामे
ते देत नाहीत. माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील आणि मंत्रिपदाची शपथ रोज मोडणाऱ्या, शपथेचा रोज भंग करणाऱ्या, घटनाविरोधी संविधानिक विरोधी भूमिका घेणाऱ्या नितेश राणेंचा मंत्रिमंडळात हकालपट्टी करावी. या तिन्ही मंत्र्यांचे राजीनामे तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी घेऊन आपली नैतिकता सिद्ध करावी. तर खरं म्हणता येईल की आम्ही नीतिमत्ता पाळतो आणि नीतिमत्तेची भाषा करायचा तुम्हाला अधिकार मिळतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सरकारमधल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत हवी आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, काय वाटतंय ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. आपलं स्वागत आहे. धन्यवाद.